होमवर्कचे क्वेश्चन. आज सिरीज संपली तुमची. डिक्शनरी माहिती आहे? डिक्शनरी माहिती आहे का नाही? एबीसीडी तरी पाठ आहे. डिक्शनरी माहिती आहे? डिक्शनरी वर्ड कसे असतात? पहिला ए चे सगळे शब्द असतात, नंतर बी चे सगळे शब्द असतात, नंतर सी, नंतर डी शब्द असतात. बरोबर आहे? तेच आहे आता डिक्शनरी ऑर्डर. बाकी काय दुसरा नाही. डिक्शनरी ऑर्डर DICTIONARY ORDER डिक्शनरी ऑर्डर झालं. डिक्शनरी ऑर्डर म्हणजे काय? दिलेले शब्द डिक्शनरी ऑर्डर लावा म्हणते. जशी एबीसीडी येते तसं लावायचं. HEIGHT हाईट. आणि लिहिताना पण सांगतो तुम्हाला अक्षरे देणार अशी अंकितली असेल. स्वल्पविराम पुढे लिहिणार. लिहिताना कसं लिहायचं? एका खाली एक लिहायचं. तुमचं सोपं होतं. त्याच्यानंतरचा क्वेश्चन, त्याच्यानंतरचा हा 1 नंबर आहे. हा 2 नंबरचा क्वेश्चन हे आहे. IHINGE 3 नंबरला आहे. HORSE 4 नंबरला आहे. HATE 5 नंबरला आहे. HUSTLE. तर हा जो प्रश्न आहे त्याला डिक्शनरी ऑर्डर मध्ये तुम्ही लावायचा. तर तो जो नवीन तयार होणारा नंबर असेल तो सांगायचा. मग चुकलं? 1 2 3 चुकलं? 4 1 चुकलं? 4 1 2 3 बरोबर. बरोबर. तू काय सांगितलं? मला कसं करणार ते? तुम्ही सांगितलं 1 2 3 4 5. मला देणार अशी नंबर देणार आणि पर्याय देणार असे. पर्याय नंबर 1 2 3 4 1 5. पर्याय नंबर बी 4 1 2 3 5. पर्याय नंबर सी 1 2 3 4 5. आणि पर्याय नंबर डी 5 1 2 3 4. असे पर्याय देणार. कसे देणार? क्वेश्चन दिला असे नंबर देणार, अशी 5 अक्षरे देणार. त्या अक्षरे दिल्यानंतर तुम्हाला पर्याय देणार 5 आणि तुम्हाला जो योग्य नंबर असेल तो लावायचा असतो. कळलं? सोपं आहे. जांब दाबल्यावर कसं होतं माहिती आहे? अशी जांब यायली आपल्याला आणि ती दाबल्यानंतर कसं दाखव ऍक्शन करून. दाबलं जाब काय ना. पहिलं अक्षर सेम आहे. पहिलं लक्ष एक गणित सोडून दाखवतो. पहिलं अक्षर काय आहे? सगळ्यांचं सेम आहे. सेम वाले अक्षर काढून टाका सगळ्यांची. गेली. नंतर बघा जरा. ई पहिल्यांदा येते काय? आय पहिल्यांदा येते. ई पहिल्यांदा येते. त्याच्यात नंतर ई आय ओ ए आणि यू आहे. सगळ्यात पहिला कोण येईल? ए. 1 नंबरला काय आला आपला? हा नंबर आला. गेला. त्याच्यानंतर ओ यू आय ई मधलं नंतर नंबरला कोण येईल? ई येते. हा आपला सेकंड नंबरचा आला. अक्षर गेलं. त्याच्यानंतर आय ओ यू मध्ये काय ना? आय. नंतरला कोण येईल?
नंतर तुमचा हा आहे लिमिटला असं लिहून घ्या आधी. झालंय ना सगळ्यांना झालंय. एक दोन तीन पाच चार सगळ्यांना झाले. 1 2 3 5 4 सगळ्यांना झाले. राहिलेले काढणार कोण? मी काढू. एक दोन तीन चार पाच हाय तसेच. हा हाय तसेच आहे. कुणाला झालं काय काय? 1 2 3 4 5 कुणा झालंय? 1 2 3 5 4 कुणा झालंय? आलं? फायकडे बघा आता सेम कितकोर आहे. फायकडे बघा सगळ्यांचं चुकलंय. फायकडे बघा सगळ्यांचं चुकलंय. हा 1 5 3 2 4 चुकलं. अंक बी सगळे तेच आहेत. बघूया हेच आहे ओ असणार नॉलॉजी राहून देतात. ए आहे म्हणणार ए राहून दिले. जे कॉमन आहे ते काढून टाका. कॉमन कॉमन काढलं. आता बघा ए आहे म्हटलं ए पहिल्या नंबरला येणार. इथं ओ होतं. आय 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 3 नंबर आय आहे. त्याच्यानंतर ओ आहे. आय चा नंबर किती? 9 नंबर म्हणजे ओ नंतरला येणार. आणि आय तिघातनं कॉमन आहे. बरोबर आहे. आय लक्ष देऊन बघा आय तिघातनं कॉमन आहे म्हटल्यावर आय पण जाणार तिघातनं कॉमन. आता जो कुठला नेक्स्ट नंबर येईल तो पहिला या तिघातनं येणार. 3 नंबर झाल्यानंतर लास्टचा नंबर यायला येणार. लास्टचा नंबर किती आहे? 5 नंबर आहे म्हटल्यावर 5 नंबर यायलाच येणार. आणि जे मधले 3 आहेत ते याच्यात डिस्ट्रीब्यूट होणार. आय पर्यंत सगळे समान आहे यांच्यात. त्याच्यानंतरचं बघा सी सी समान आहे आणि याचं क्यू आहे म्हटल्यावर लास्टला जाणार. सी सी मध्ये आणि कोण पहिला येणार? हा सी सी समान आहे दोघांनी. त्याच्यानंतर काय आहे? ए आहे. ए आहे की क्यू आहे ते? ए आहे. ए 3 असं ए
म्हटलं हे येणार, याच्या आधी हे येणार, बरोबर आहे. त्याच्यानंतर काय येणार, नंतरला हेच येणार. कसं, कारण की सी आहे ना आधी. त्याच्यानंतर काय उरलं, हे उरलं. किती नंबरला, 4 5, 1 2 3 4 5, 1 2 3 4 5. समजलं. काय ना 1 2 3 5 4 वाले काय झालं, चुकलं का, चुकलं झालं. गणित घ्या. हे तुमचं होमवर्कचं गणित. झालं, रोल झालं, आलं दाखव. 5 2 4 3 4 1 झालं, तुमचं आलं, कोणीचं सगळ्यांचं झालं. बघूया काय अवघड आहे. CON पर्यंत सगळं काय सेम आहे. CON. आता उरलंय काय, डी आणि एफ उरलंय. काय येणार डी आणि एफ मध्ये, पहिला कोण येणार, डी येणार. पहिला काय येणार, डी येणार. पण हे अक्षर गेलं, आन्सर काय आलं, पहिलं आपलं 5 आलं. नंतर आता एफ 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 सगळ्यात नाही, बरोबर आहे. एफ 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 एफ. आता यू आय आय आणि एल मध्ये पहिला कोण येणार, आय येणार. म्हणजे आमची या दोघांमध्ये कोण पहिला आहे ते बघायचं आहे. आय आय गेलं, यामध्ये पण सेम आहे. आता डी आणि आर मध्ये पहिला कोण येणार, डी येणार. मग 2 नंबरला येणार, हा गेलं. याच्यानंतर काय येणार, हा येणार, बरोबर आहे. 3 नंबर आला. तर राहिले कोण, एल आणि यू. एल आणि यू मध्ये कोण पहिला येणार आहे, एल येणार. म्हटल्यावर 4 नंबर आणि यू काय 1 नंबर. हे गेलं, आलं. राहिलं किती, आन्सर काय आलं, 5 2 3 4 1. सगळ्यांचं आलंय, कुणाचं आलं नाही, आलंय नाही आलं, का नाही आलं, काय चुकालंय सांग, कुठे चुकालंय. डिक्शनरी ऑर्डर आहे सगळे जास्त, रिझनिंग मध्ये काय ऑप्शन आहे, नॉर्मल आहे. काय चुकालंय, अक्षरला ओळखता येणार, इथे चुकाले काय, हा समजे ना. अल्फाबेट मध्ये पहिल्या नंबरला कोण येते ते बघायचं आहे, 2 नंबरला कोण येते ते बघायचं आहे. आता हे CON पळाकडे लक्ष, प्रमाणात आल्या दोन्ही बरोबर, हा दोन्ही बरोबर आल्या. मग कॉन्व्हर्सेशन काय करू लिहायचं तिथे, हे काय CON सगळ्यांना सेम आहे. पळाकडे लक्ष, पळाकडे लक्ष. CON सगळ्यांना सेम आहे. म्हटलं आम्हाला बघायचं काय, आता हे काढून टाकलं, CON काढून टाकलं. आता राहिलं काय, F आणि D राहिलं, बरोबर आहे. पहिल्या F मधनं आणि हा D आहे, कोण पहिला येणार, D पहिला येणार. म्हटलं हा हे अक्षर पहिला आलं, 5 नंबरला लिहिलं, हे आता अक्षर गेलं. आता काय राहिलंय, F सगळ्यांचं आहे. म्हटलं सगळ्यामध्ये F काढलं, ह्याच्यावरनं आपल्याला कोण पहिला सांगता येते, बरोबर आहे. आता ह्याच्यात बघ, यू आय आय आणि एल आहे. आय वाली दोन्ही आणि यू आणि एल च्या अगोदर कोण आहे, यू आणि एल च्या अगोदर दोन्ही आय आहे. म्हणजे हे दोन शब्द आहेत, हे ह्या दोघांच्या पहिल्या आहेत, हे फिक्स आहे, बरोबर आहे.
तर ह्याच्यात कोण पहिला येणार ते आपल्याला माहित नाही. मग ह्याच्यातनं पण पहिला काय काढलं आपण, आय काढलं. आता डी आणि आर मध्ये पहिला कोण येणार, डी येणार. म्हटल्यावर 2 नंबरला येणार हे अक्षर, बरोबर आहे. आणि आय आणि आय सेम होते ना, ह्या दोन्ही अक्षरांच्या पहिला काय येणार, ही 2 अक्षर येणार, ते फिक्स होतं. मग हे अक्षर गेलं, आता राहिलं कोणतं, तिसरं अक्षर, तिसरा दिला नंबर. आता ह्या एल आणि यू मध्ये बघायचं. एल आणि यू मध्ये पहिला कोण येणार आहे, एल येणार. म्हटलं हे 4 नंबरचं अक्षर आणि लास्टला काय येणार, 1 नंबरचं अक्षर. एवढंच सिंपल होतं. अवघड. आता हे पुढच्या गणितात कळालं गणित. आज डिक्शनरी ऑर्डर संपणार, एवढं काय जास्त टॉपिक नाही, जास्त वेळ घ्यायला. काय क्लिअर कळत नसेल तर आताच क्लिअर करून घ्या. पेपर मध्ये तुम्हाला युनिव्हर्सल काय दिलेलं आहे, युवरनं युवरची काय दिले गणित पेपर मध्ये, बुक आणि UNIVERSEUNICORN UNDERSTAND understand, UN unhappy आणि UN लावा नंबर. वही देंगे भाला नाही, नंतरला काय करणार तुम्ही, हा त्याच्या वही लिहिणार. तुम दोघांची एक्झाम एकदम पडली तर, दोघांची शिफ्ट एकदम पडली तर, आता लेवट पॉइंट मारून एकदम त्याची, हा एकदम त्याची. मग असं नाही, द्या काय कर, मला कम्प्लीट पाहिजे. झाले ना तुझं लवकर काय जर्नल लावलं जाईल. वर मोटर चालू केली, मग काय एवढं म्हणजे काय झालंय, एवढं पाणी खायला पूर्ण भरले असेल अरे. मग इथले काढाय ते पाणी कशा यायला, इथलं काढ, हे इकडे यायला पाणी. झालं सगळ्यांचं झालं. उत्तर काय येणार, काय 3 4 2 5 1 सगळ्यांचं झाले. दोन अरे बघायच्या आधी करायला पाहिजे, ते सोडवायच्या आधी. त्यांना टाइम देत बसायचं नाही जास्त एक्झाम मध्ये. UN सेम आहे, UN अनसेम आहे, सगळ्यात काढून टाकलं. आता IIDH मध्ये पहिला कोण येणार, आय येणार, 3 नंबर आला, हे अक्षर गेलं. त्याच्यानंतर H येणार का, पहिला आय येणार, H येणार, हे पण अक्षर गेलं 4 नंबरचं. आता पुढं काय आहे, आय तिघातून पण आय आणि आय गेलं. आता काय राहिलं, व्ही सी आणि एफ मध्ये पहिला कोण येणार, सी येणार 2 नंबर. त्याच्यानंतर काय येणार, एफ येणार आणि त्याच्यानंतर काय व्ही येणार. उत्तर काय येणार, 3 4 2 5 1 सगळ्यांचं झालंय. रोहन फळाकडचं उत्तर देऊ नको, हे मॅथ्स नव्हे. नेक्स्ट
तीच अक्षर माना, 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. हाय दोन गणित दिलेत. बघायचं नाही असं. झालं सगळ्यांचं लवकर लिहून बी घ्यावा. लिहून पण घ्यायचं आहे, फक्त बघून सोडून बसायचं नाही. झालं. डिक्शनरी ऑर्डर मध्ये एक क्वेश्चन फिक्स असं येणार, त्यामुळे काही जाण्याचे क्वेश्चन नाही. है ना, मगाशी काय कळत नाही. लास्टच्या लेक्चरला होतच. लास्टच्या लेक्चर मध्ये नॉर्मल सांगितलेलं 3 गणिते घेतलेली, 3 गणिते घेतली. शिवकुमार पोस्ट प्रेफरन्स ॲव्हरेज झालं. त्याच्यात फक्त एनसीबी टाकायचं राहिले. वेकेन्सी याच्या आधीला काढलेला ते बॅक साईडला आहे. नंतर ग्रुपवर फोटो बी काढून टाकलाय, फळ्यावर लिहून दिलेलं त्याचा. फॉर्म भरताना नीट लक्ष देऊन भरा.
फॉर्म भरायचा आहे तो, असंच नाही काय. एनसीबी 2 नंबर अटक, एनसीबी 2 नंबरला टाकलेलं आहे. पहिला एसएसएफ टाकलेलं, पहिला एसएसएफ टाकलेलं, 2 नंबरला एनसीबी टाकलेलं, नंतरला सीआयएसएफ, एसएसबी, नंतर मग काय असेल ते तुमचं. फॉर्म भरले असेल फॉर्म, फॉर्म भरायचे सर. झालं सगळ्यांचं, रोहन झालं का रे, एवढा अवघड आहे. झालं. डीई समान वाला सगळं काढलं. आता काय आर एस आर आणि एस मध्ये पहिला कोण येणार, आर येणार. आर गेलं. आता एम ओ आणि ई मध्ये पहिला कोण येणार, ई येणार. त्याच्यानंतर आर वाले कोण आहे, पहिला कोण येणार, एम येणार का ओ येणार, एम येणार 1 नंबर. नंतरला काय ओ येणार 3 नंबर. नंतरला काय यस सेम आहे, यस गेलं. आय आणि सी मध्ये पहिला येणार सी, नंतरला येणार आय. सगळ्यांचा आले, हा सगळ्यांचा आले. रोल फळलं बघा, पीआरओ गेलं. त्याच्यानंतर काय जी बी पी एफ पी, काय येणार पहिला, बी येणार. नंतरला काय येणार, हा गेला. जी पी एफ येणार नाही पहिला, 4 हा गेला. त्याच्यानंतर काय येणार, जी येणार का पी येणार पहिला, जी येणार. त्याच्यानंतर पी 2 पी वाले, पी गेलं. ओ येणार का ई येणार पहिला, ओ येणार. 5 आणि 3 काय येणार, 2 4 1 5 3. सगळ्यांचं झालंय, तर घ्या तुम्ही दोन. झालं नाही ते सुद्धा आकडा लिहून घ्या. किती झाली, ह्याला जास्त गणित घेत नाही, हे लेक्चर एवढेच घेऊया नॉर्मल. किती झाली, आता 4 झाली ना. गणित घ्या. पहिला अक्षर घ्या, RES. अरे मीच काढली, तुम्ही पण लिहा. RES. दुसरा घे पेपर, RES. TES हे तुमचं पहिला अक्षर, RES TES. पहिला अक्षर. दुसरा अक्षर RESIS TANCE. 3 नंबरचा अक्षर RES LORATION. RES LORATION. 4 नंबरचा अक्षर RES ON ANT. आणि 5 नंबरचा अक्षर RES ECTION. किती RESIS TANCE. 5 चुकलं. झालं 5 2 चुकलं.
चुकलं चुकलं. ओ येणार का टी येणार पहिला? सोपं बघा, आणि एका खाली एक अक्षर पहिलं लिहायचं असते. काय 5 2 3 1 कसे काय रे शिवकुमार? स्पेलिंग चुकाले काय रे? उठायला आता स्पेलिंग पहिलं काय? RESTATS RESONANT असंच आहे सगळ्यांचं, असंच आहे. काढा मग कशाला सुरू. हे तुमचं पहिलं. त्याच्यानंतर MONKEY MONARCH आणि MONSTER. ABUNDANT abundant. ABSTRACT ABUSE abuse. ABSTRUSE ABSURD. SPECIAL special. SPECK SPECIES species. SPECKLE आणि SPECTABLE.
झाली सगळी सगळी झाली. अरे ह्याच्यात काय बघायचं आहे, कुणाचा फोन आलाय. झालं सगळ्यांचं आलं. आज टॉपिक क्लिअर. उद्या याच्यावर काय नाही, डिक्शनरी ऑर्डर काय तुम्हाला 4-5 क्लास घेण्याची गरज नाही. तुम्हाला मजा येईल तशी निवांत बसल्याशी मजा घे. केलाय नाही कुठलं ते आहे काय. MOL 4 2 1 3 5 ABS 2 4 2 4 5 CBI ने आता काय I K पहिल्यांदा I मध्ये बी 1 3 13 नव्हे 1 गेलं 3 गेलं K हे संपलं म्हटलं हे 2 नंतर येणार 4 नंतर 5 जे संपेल का नाही ते पहिला घ्यायचं. चुकले काय संपेल ते पहिला घ्यायचं. इथं लास्टला सगळं सेम आहे, इतकूर सेम आहे, इतकूर सेम आहे. ह्याचं संपलंय ना हे पहिला येणार, फर्स्ट प्रेफरन्स याला येणार, नंतरला याला येणार. झालं सगळ्यांचं क्लिअर. संपली रे गणित बी इथली बी संपली. आता काय करूया, फॉर्म भरायचं. फॉर्म कोण भरणार आहे आज. हा काय सांगणार तू. अरे मी लई लेक्चर तयार केलेलं, तुम्ही जायची गडबड.